नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा काल मध्यरात्री औरंगाबादमध्ये दाखल झाला आहे। आज आपण पाहू शकता की सध्या हा क्रांती चौकामध्ये हा पुतळा आहे। या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात येत आहे। मागील 2 वर्षापासून क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यातील उंची वाढवण्याचे काम सुरू होते। त्याचसोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे काम सुरू होते। तयार करण्यात आलेला पुतळा शुक्रवारी एका मोठ्या ट्रेलरमध्ये ठेवून औरंगाबादकडे निघाला। त्यानंतर शनिवारी रात्री नेवासा येथे मुक्कामी पुतळा थांबवण्यात आला। रविवारी पहाटे वाळूजपासून पुढे एका पेट्रोल पंपावर पुतळा थांबवण्यात आला होता। दिवसा शहरातील वाहतूक लक्षात घेता रविवारी मध्यरात्री पुतळा आणण्याचे ठरले आणि क्रांती चौक परिसरात वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती। ट्रेलरमधून पुतळा खाली उतरण्यासाठी मोठे क्रेन मागवण्यात आले। पुतळ्याची लांबी 21 फुटांपेक्षा जास्त आहे। क्रांती चौकात पुतळ्याचे उर्वरित काम संबंधित कलाकारांकडून पूर्ण करण्यात येईल। त्यानंतर चौथऱ्यावर पुतळा बसवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल। यासाठी किती कालावधी लागेल हे निश्चित नाही असेही मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। मात्र हा पुतळा सुमारे 25 फूट उंच, 21 फूट लांब आणि 8 फूट रुंद असून याचे वजन 10 टन असल्याचे बोलले जात आहे। आज किंवा उद्या हा पुतळा क्रांती चौक येथील चौथऱ्यावर बसवण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली आहे। शहराचा तो कुठल्याही गोष्टीमध्ये पारंगत आहे आणि त्यातला जो महाराजांचा पुतळा होता, जे काम होतं तर ते 4-5 वर्षापूर्वी करून घेतलं आणि महानगरपालिकेकडं पैसा नव्हता म्हणा का काहीतरी म्हणा, यांनी खूप असं एक लांबी टाकलं होतं। पण त्याचा आम्ही सर्व शिवभक्तांनी पाठपुरावा केला महानगरपालिकेला प्रत्येक वेळेस सांगून आता तो कुठं यावर्षी होतोय, म्हणजे याच्यापेक्षा दुसरा आनंद आम्हाला काहीच नाही।